सख्यानो नमस्कार सर्वांना. कशा आहात? सगळ्या खुश असाल ना? आज आपण ही कारल्याची अशी गोल कापून चक्री भाजी करणार आहोत, पण ती कडू होणार नाही. ती कशी करायची ते दाखवते मी तुम्हाला. हे बघा, तर कारल्याच्या वरती जे असतं की नाही थोडंसं ते ओबडधोबड, ते आपल्याला काढायचं. ते वरचं टोकेरी असतं बघा कारल्याचं, त्याच्यामध्ये पण खूप कडूपणा असतो. असं थोडं थोडं काढून घ्यायचं. हे बघा, ही सगळी मी काढून घेतली तशी. आता ती कापायची कशी बघा. कापायची ना मैत्रिणींनो, गोल गोल कापायची. तर एखाद्या चमच्याने वगैरे, किंवा तुमच्याकडे हे असतं की नाही, हा चॉपर असतो ना, त्याने पण हे आपण मधलं काढू शकतो. मधल्या बिया वगैरे असतात ना त्या. हे बघा, अशा प्रकारे ती पोकळ होतात, हो की नाही? आरपार होतात बघा. पिलरने असं जे असतं की नाही, हे त्याने काढायचं. दुसरं एक दाखवते तुम्हाला. खूप इझिली निघतं, ते खूप सहजपणे निघतं सगळ्यांना. आरपार आतमधलं सगळं निघून जातं. असं बियांचा भाग किंवा रेषा वगैरे असतात त्या. हे बघा, आणि मग ती आपण काय करायची, गोल गोल कापून घ्यायची. अशी गोल गोलच कापायची. छान वाटतात, दिसायला पण सुंदर दिसतात. आणि तर आता ही आपण अशी बघा, ही अशी आता कारली. आता ही सगळी कापून झाली ना सख्यानो, की ह्याला मिठाच्या पाण्यात टाकायची. एक 2-3 मिनिट, जास्त वेळ नाही टाकायची, एक 2-3 मिनिट मिठाच्या पाण्यात टाकून द्यायची. नंतर ती थोडीशी पिळून घ्यायची, थोडीशी ड्राय करायची. मग आपण ती कढईमध्ये तेलावर तळून घ्यायची. तर छोट्या कारले कोवळं असतं ना, त्याला काही बिया वगैरे नसतील. हे बघा, कोवळं आहे ना ते, एकदम कोवळं आहे. ते घेताना एवढं एकदम कोवळं घेऊ नका. मध्ये असे असेल ना तेच घ्या, कारण ते दिसायला पण खूप सुंदर दिसतं भाजीमध्ये. बघा, अशी ही आता मी सगळी कारली कापून घेते आणि मिठाच्या पाण्यात टाकते. आणि मग पुढची स्टेप आपली, मिठाच्या पाण्यात एक 2-3 मिनिट तरी आपल्याला ठेवावी लागणार. सख्यानो, ही आता आपली अशी कारली ना पातळ आणि गोल स्वरूपात कापून झाली. तर ती आता आपण मीठ टाकून मिठाच्या पाण्यामध्ये एक 3 ते 4 मिनटं आपण मुरून द्यायची. आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते. तोपर्यंत आपण काय करूया, नाही, ही कारली मुरल्याशिवाय आणि ती तळून घ्यायची आपल्याला. मग त्याच तव्यामध्ये, त्याच कढईमध्ये आपण भाजी टाकणार आहोत. ठीक आहे मैत्रिणींनो, ही आता आपण कारली अशी मिठात टाकून ठेवली होती ना, ती थोडीशी ड्राय करून घेऊया पिळून. तोपर्यंत आपण एक फ्राय पॅन गरम करायला लावलं आहे, त्याच्यामध्ये ती आपल्याला तळून घ्यायची. तर ते गरम करायला लावते आणि तेल पण टाकते.
तर आता आपण ही अशी पाण्यामध्ये चांगली मिसळून घेतलेली आहे आणि आता ह्या तेलामध्ये ती आपण ही अशी पिळून घ्यायची. असं पिळून आणि प्लस तेलात तळल्यामुळे अजिबात कडू होत नाहीत ते. बघा थोडी ड्राय करून घ्यायची पिळून आणि तेलात ती अशी शॅलो फ्राय करून घ्यायची, म्हणजे कडूपणा सगळा निघून जातो. आता कारलं म्हटल्यावर कडू आलंच ते, पण तरी पण आपण तब्येतीला तर चांगलंच असतं, पण नाही एवढंच कोणाला कडू कडू. आणि थोडासा कांदा आणि लसूण जास्त घातला की मग कमी होतो कडूपणा. तर अशी आता आपण ही तेलावर परतून घेऊया. ही झाली कारल्याची प्रोसेस आपली, नाही का. आपण ही आता तळायला टाकले, शॅलो फ्राय करायला. कमी तेलातच टाकायची, जास्त तेल नाही टाकायचं. पण असं परतून घेतल्यामुळे ना अजिबात कडू होत नाहीत कारली. आणि अशी रिंगरिंगची करायची बघा, सुंदर वाटतात. तर त्यासाठी आता पुढच्या भाजीसाठी ही कारली आपण आता हे असे पातळ कापून घ्यायचे, लांब कांदे, आणि ते सुटे करायचे, वेगळी वेगळी कापं करायची. नंतर त्यासाठी बघा लसूण बऱ्यापैकी, नंतर कढीपत्ता, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि टोमॅटो, आणि मीठ आपलं चवीनुसार, आणि थोडंसं वाटीभर शेंगदाण्याचं 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालूया. आता ही आपण परतताना पण ना थोडंसं मीठ टाकूया, म्हणजे त्याला मीठ लागेल. आणि हे बाकीचे पावडर मसाले पण लागतात हा मैत्रिणींनो. हळद, धना पावडर, थोडासा लाल तिखट घाला किंवा कांदा लसूण कोणतंही घाला. खूप छान होते ही भाजी, सुंदर होते. आता ह्याच पॅनमधून आपण कारली काढून घेणार आणि तेल पण आहेच ना त्याच्यावरच आपण कांदा परतून घेऊया. बघा बऱ्यापैकी झाली बघा. आता आपली कारली छानपैकी शॅलो फ्राय झाली. आता आपण ती काढून घेऊया. आता आपण थोडंसं फोडणीला तेल टाकूया आणि कांदा भाजून घेऊया. आहे तेल फ्राय पॅनमध्ये. कांदा टाक नरम पडला की मग लसूण आणि बाकीचं साहित्य, थोडीशी हळद, धना पावडर, आता मैत्रिणींनो कांदा पण नरम पडण्यासाठी थोडंसं मीठ टाकूया, म्हणजे ऑल टुगेदर हे एवढं मीठ बरोबर होतं. जास्त खार व्हायला नको ना म्हणून. आता बघा हा थोडा कांदा सुकला आहे, त्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकू. अगदी कमी तेलात होते ही भाजी आणि खूप चविष्ट, कडू नसणारी भाजी. आणि ते गोल गोल आपण कापलेत की नाही कारल्याचे, ते खूप उठून दिसतात भाजीमध्ये छान. अशा प्रकारे जरी भाजी एकच असली तरी वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी केली ना तर ती चांगली राहते.
आता लसूण टाकूया. लसूण, कढीपत्ता आणि मिरची. थोडीशी हळद टाकली मैत्रिणींनो. आत्ता आपण काय करायचं, ह्याच्यामध्ये थोडासा पाण्याचा 1-2 टीस्पून पाणी टाकायचं. म्हणजे हे सगळे मीठ मसाले एकत्र येतात. आणि ह्याच्यामध्ये आता आपला 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकूया. आणि थोडीशी बॅलन्स चव होण्यासाठी अर्धा टीस्पून साखर. आता काय करायचं, आता आपल्याला अंदाज येतो की बाई एवढं आता आहे, पण मीठ थोडंसं लागेल. मग आपण मीठ टाकायचं थोडंसं. थोडीशी कोथिंबीर टाकूया फोडणीत, थोडीशी वरून. झाली तर आपली तर ही बघा, आपली ही भाजी तर ऑलरेडी शिजलेलीच आहे ना तेलात, त्यामुळे हिला परत शिजवायची काही जास्त गरज नाही. मिक्स करून घ्यायची. फक्त मिक्स करून घेऊया मसाले आणि शेंगदाण्याचं कूट घालूया. झाली आपली भाजी तयार. बघा अशा प्रकारे. कडू तर अजिबात लागणारच नाही तुम्हाला. परत परत घरचे म्हणतील करून घ्या ही भाजी, अशी छान लागते. बघा कशी सुंदर झाली बघा भाजी, नाही का? छान झाली. वास पण छान सुटला आहे तिचा. आता त्याच्यावर शेंगदाण्याचं कूट थोडीशी आपण मुरून देऊया मसाल्यात. सख्यानो बघा, ही आता अशी आपली भाजी तयार आहे. बघा किती छान दिसते. कारल्याची भाजी. कोण म्हणणारही नाही ही कारल्याची आहे की. सुंदर दिसते ना. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना. खूप छान झाली.